नाशिकच्या मनमाड शहरामधील युनियन बँकेमध्ये मनमाड शहर आणि परिसरामधील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी तसेच इतर मार्गाने फसवणूक झाली। हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीत बँक प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी इतरत्र बदल्या केल्या। फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यावरती बँक मॅनेजरने घाईघाईने याविषयी विमा कंपनीच्या एजंट असणाऱ्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणामधून हात झटकले। मात्र हा घोटाळा एकट्याचा नसून यात बँकेमधील अधिकारी वर्ग सामील असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे बँक प्रशासनाविरोधात आमदार सुहास कांदे यांनी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर लेखी तक्रार केली असून 8 दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः आणि बँकेचे पीडित ग्राहक युनियन बँकेच्या हेड ऑफिसमध्ये आंदोलन करू असा इशारा कांदे यांनी दिला आहे।